नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी। पण असं काय घडलं अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावात 100% येणार तुफानी तेजी। आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव कुठपर्यंत पोहोचणार, जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार या ठिकाणी तुफानी तेजी। पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी। आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला कुठपर्यंत पोहोचताना दिसेल, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया। चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव $9.5 प्रति बुशेल्स वरून थेट आपल्याला या ठिकाणी $10 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसला। त्याचबरोबर $300 प्रति टनांच्या खाली असणारा सोयापेंडीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकाएक $315 प्रति टनांच्या वर गेला। मग अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारात असं काय घडलं की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती अचानक एकाएक या ठिकाणी आली तेजी। तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना। होय मित्रांनो, अमेरिका खंडातील सर्वात महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक देश ब्राझील, त्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश म्हणजे अर्जेंटिना। अर्जेंटिना हा देश सोयाबीन उत्पादनात 3ऱ्या क्रमांकावरती जरी असला तरी अर्जेंटिना हा देश, लक्षात ठेवा, सोयापेंड आणि सोया तेल निर्यातीमध्ये आजच्या कंडिशनला नंबर 1 वरती आहे। म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की अर्जेंटिनामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर याच्यामुळे जागतिक व देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात प्रचंड तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये अर्जेंटिनात काय घडलं की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सीबॉट वरती सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसली, चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, अर्जेंटिनाच्या हवामान खात्याने जो अंदाज दिला या अंदाजानुसार अर्जेंटिनामध्ये पुढील 8 दिवसांमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे।
आणि अर्जेंटिनामध्ये ही जी कंडिशन आहे सध्या तर सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे आणि या अवस्थेत जर पाऊस कमी पडला तर 100% फूल गळती होण्याची शक्यता आहे आणि असं घडलं तर 100% प्रोडक्शन कमी होणार म्हणजे उत्पादकता घटणार आणि ही असणारी जी बातमी आहे ती सिबॉट म्हणजे जागतिक बाजारात वाऱ्यासारखी पसरली आणि याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव हा वाढला व त्या खालोखाल सोया तेल आणि सोयाबीनच्या भावालाही आधार या ठिकाणी मिळाला। मग लक्षात घ्या मित्रांनो, प्रथम सोयाबीनचा बाजारभाव का वाढला तर लक्षात घ्या अर्जेंटिना जगातील सर्वात मोठा सोयाबीन निर्यातक देश आहे। 100 किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये 82 किलो सोयाबीन आणि फक्त 18 किलो सोया तेल निघते म्हणजे सोयाबीनचा भाव वाढला की आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसतो आणि असंच घडलं मित्रांनो मागच्या 48 तासात। जर अर्जेंटिनामध्ये पुढील 8 दिवसात पाऊस पडला नाही तर सिबॉटवरती सोयाबीनचा भाव $330 प्रति टनांच्या आसपास पोहोचणार आणि इथला हा बाजारभाव सोयाबीनच्या भावाला $10.25 प्रति बुशेल्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल की आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडायचंय ते घडू द्या सर, याचा आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार का तर होय मित्रांनो 100% होणार। कारण तुम्हाला माहिती आहे सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारला की तात्काळ देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळतो आणि मागच्या 48 तासात प्लांट्सनी सुद्धा 100 ते 150 रुपयांनी सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढवलाय। आणखीन आपण जिथं सोयाबीन विकतो त्या असणाऱ्या आडतीमध्ये सोयाबीनचा भाव वाढला नाही किंवा वाढवल्या गेला नाही, पण येत्या 2 ते 3 दिवसात इथं सुद्धा बाजारभाव पातळी सुधारणार याबद्दल दुमत नाही। अशा परिस्थितीमध्ये सध्या जी भावपातळी 3800 ते 4200च्या दरम्यान ही सुधारून जर सुरुवातीला 4300 पर्यंत आणि जर आणखीन 8 दिवसाच्या वर अर्जेंटिनामध्ये हा कोरडा स्पेल म्हणजे पाऊस पडला नाही तर सोयाबीनचा भाव देशातील बाजारात जर आपल्याला पुढील 2 ते 3 आठवड्यात 4500 पर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत। पण एक याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 2-4 दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला तर मात्र ही तेजी त्याच ठिकाणी विरणार आणि सोयाबीनचा बाजारभाव सिबॉटवरती परत घसरणार आणि देशातील सोयाबीनच्या भावातील तेजी त्याच ठिकाणी थांबणार। म्हणून अशा परिस्थितीमध्ये जास्त स्वप्न न पाहता जर आपण इथून 100-200च्या तेजीवरती सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतं या अडचणीच्या काळात आपला होईल 100% फायदा। आणि मी एक तुम्हाला साधा सल्ला देतो की ही आपल्यासाठी आलेली एक संधी आहे। मंदीत संधी म्हणा 100-200ची तेजी आली की सोयाबीनची विक्री करा, कारण ही पॉसिबिलिटी फक्त एक 8-15 दिवसाची आहे, यानंतर पुन्हा सोयाबीनचे भाव घटणार याबद्दल दुमत नाही। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशातील बाजारात आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।